भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहण्याआधी एक क्षण थांबा, कारण पुढचे काही शब्द तुमच्या मिथुन राशीबद्दलची आजवरची समज पूर्णपणे बदलू शकतात. तुम्हाला वाटत असेल की मिथुन म्हणजे फक्त बोलकी किंवा चंचल रास, तर इथे सर्वात मोठी चूक होते. या व्हिडिओमध्ये अशी पॉवर उघड होणार आहे जी बाहेर कधीच दिसत नाही, पण आयुष्याच्या निर्णायक क्षणी अचानक काम करते. ही ती शक्ती आहे जी मिथुनला गोंधळातून दिशा देते, शांततेतून वर्चस्व निर्माण करते आणि योग्य वेळी संपूर्ण खेळ पलटवते. जर तुमच्या आयुष्यात वारंवार बदल घडत असतील, लोक तुमचा गैरसमज करत असतील किंवा तुमची खरी किंमत उशिरा ओळखली जात असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगितलेली गोष्ट कदाचित तुमच्या आयुष्याशी थेट जुळून येईल. ज्योतिष सांगते, सत्य मिथुन राशीची अशी पॉवर जी स्वतः मिथुनलाही माहीत नसते. मिथुन राशीची खरी पॉवर बाहेरूनच कधी स्पष्ट दिसत नाही, कारण ही रास गोंधळातही स्पष्टता निर्माण करण्याची क्षमता ठेवते. मिथुन व्यक्ती अनेक विचार एकाच वेळी मनात ठेवू शकतात, पण त्यात हरून जात नाहीत. उलट त्या विचारांमधून योग्य दिशा शोधण्याची कला त्यांना जन्मताच मिळालेली असते. मिथुन राशीची एक मोठी ताकद म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची विलक्षण क्षमता. इतर लोक ज्या बदलांना घाबरतात, तेच बदल मिथुनसाठी संधी ठरतात. त्यामुळे आयुष्यात कितीही वेळा अडथळे आले तरी ही रास पुन्हा नव्या रूपात उभी राहते, अधिक अनुभव संपन्न आणि अधिक चतुर बनून. या राशीचे लोक जास्त बोलतात असे वाटते, पण त्यांच्या शब्दात खोल निरीक्षण दडलेले असते. कोणत्या वेळी काय बोलायचे आणि कधी शांत राहायचे हे त्यांना अचूक कळते. म्हणूनच मिथुन शांत असताना अधिक धोकादायक ठरतात, कारण तेव्हा ते ऐकत, पाहत आणि मनात योजना आखत असतात. मिथुन राशीची आणखी एक गुप्त पॉवर म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवून निर्णय घेणे. ते भावना नाकारत नाहीत, पण भावनांच्या आहारीही जात नाहीत. त्यामुळे कठीण प्रसंगात त्यांचे निर्णय इतरांना कठोर वाटले तरी ते दूरगामी फायद्याचे ठरतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशी अपयशाला शेवट मानत नाही. प्रत्येक अपयश हा धडा आहे, अशी त्यांची मानसिकता असते. म्हणूनच जे लोक एकदाच हरतात, तिथे मिथुन अनेक वेळा पडूनही शेवटी जिंकतात. हीच ती पॉवर आहे जी स्वतः मिथुनलाही अनेकदा उशिरा जाणवते, पण जेव्हा जाणवते तेव्हा आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलते. मिथुन राशीची पॉवर केवळ बुद्धीपुरती मर्यादित नसते, ती काळाची नाडी ओळखण्याची क्षमता असते. कोणता काळ अनुकूल आहे आणि कोणत्या क्षणी थांबणे योग्य आहे हे मिथुन लोक आतून ओळखतात. त्यामुळे ते घाई करत नाहीत, पण संधी हातातून जाऊही देत नाहीत. ही रास लोकांमधील बदल पटकन टिपते. समोरचा माणूस शब्द बदलतोय का, सूर बदलतोय का, विचारांची दिशा बदलते का, हे मिथुन सहज ओळखतात. म्हणूनच त्यांना कोणीही सहज फसू शकत नाही. ते थेट विरोध करत नाहीत, पण योग्य वेळी स्वतःची बाजू मजबूत करतात. मिथुन व्यक्ती सतत शिकत राहतात. त्यांना एका ठिकाणी थांबून राहणे जमत नाही, कारण त्यांची ऊर्जा वाढण्यात असते. नवीन ज्ञान, नवीन कौशल्य, नवीन अनुभव हेच त्यांचे खरे इंधन असते. त्यामुळे वय वाढले तरी त्यांची विचारसरणी जुनाट होत नाही. या राशीची आणखी एक अदृश्य ताकद म्हणजे लोकांना जोडून ठेवण्याची क्षमता. वेगवेगळ्या विचारांचे, स्वभावाचे, स्तरांचे लोक मिथुन भोवती आपोआप जमा होतात, कारण मिथुन प्रत्येकाशी त्यांच्या भाषेत संवाद साधू शकतात. हीच क्षमता त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेत आणते, जिथे इतर अपयशी ठरतात. मिथुन राशी संकटात गप्प बसते, पण आतून कोसळत नाही. बाहेर शांतता असते आणि आत विचारांची गती वाढलेली असते. त्यामुळे जेव्हा ते निर्णय घेतात तेव्हा तो अचानक वाटतो, पण त्यामागे खोल विचारांची साखळी असते. मिथुन राशीची सर्वात मोठी पॉवर म्हणजे स्वतःला ओळखत ओळखत सतत नव्याने घडत राहणे. ही रास कधीच एकाच ओळखीवर अडकून राहत नाही. म्हणूनच आयुष्यात कितीही वेळा दिशा बदलली तरी शेवटी मिथुन स्वतःचाच मार्ग तयार करतात आणि त्यावर आत्मविश्वासाने चालत राहतात. मिथुन राशीची पॉवर काळानुसार अधिक तीव्र होत जाते. लहानपणी जी चंचलता दिसते तीच पुढे जाऊन अनुभवातून घडलेली शहाणपणात रूपांतरित होते. म्हणूनच मिथुन लोकांचे खरे सामर्थ्य बहुतेक वेळा उशिरा प्रकट होते, पण एकदा झाले की ते स्थिर असते.
या राशीचे लोक संघर्षाला थेट भिडत नाही, पण संघर्ष टाळतही नाही. ते परिस्थितीला स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी संयमाने वाट पाहतात. जेव्हा इतर भावनेच्या भरात निर्णय घेतात, तेव्हा मिथुन शांतपणे गणित मांडत असतात. मिथुन राशीची एक वेगळी ओळख म्हणजे गुप्त प्रभाव टाकण्याची क्षमता. ते पुढे येऊन अधिकार गाजवत नाही, पण त्यांच्या विचारांचा ठसा निर्णयांवर उमटलेला असतो. त्यामुळे अनेक वेळा यशाचे श्रेय इतरांना मिळते, पण दिशा मात्र मिथुनने दिलेली असते. ही रास नात्यांमध्येही वेगळी भूमिका निभावते. मिथुन व्यक्ती कोणावरही जबरदस्तीने आपली मते लादत नाहीत. ते समोरच्याला विचार करायला भाग पाडतात. त्यामुळे त्यांच्या सहवासात माणूस बदलतो, पण बदल कधी घडला हे लक्षातही येत नाही. मिथुन लोकांना एकटे राहण्याची भीती नसते. उलट एकांतातच त्यांचे विचार अधिक स्पष्ट होतात. त्यावेळी ते जुन्या चुका तपासतात, स्वतःच्या मर्यादा ओळखतात आणि पुढील टप्प्याची मनात तयारी करतात. मिथुन राशीची सर्वात सूक्ष्म पॉवर म्हणजे योग्य वेळी मागे हटणे. हे कमजोरीचे लक्षण नाही, तर पुढील मोठ्या उडीसाठी घेतलेला वेग असतो. म्हणूनच जे लोक मिथुनला कमी लेखतात, त्यांनाच नंतर त्यांच्या निर्णयाची खोली समजते. मिथुन राशीची खरी ताकद काळाबरोबर अधिक सूक्ष्म होत जाते. अनुभव वाढला की त्यांचे विचार अधिक नेमके होतात आणि प्रतिक्रिया कमी, पण परिणाम जास्त असतात. त्यामुळे मिथुन लोक शांत झाले म्हणजे ते थांबलेले नसतात, तर आतून अधिक मजबूत होत असतात. ही रास स्वतःवर प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवते. चूक झाली तर ती झाकून टाकत नाही, तर तिचे विश्लेषण करते. म्हणूनच मिथुन लोक त्याच चुका पुन्हा करत नाहीत. आत्मपरीक्षण ही त्यांची अशी शक्ती आहे, जी इतर अनेकांना जमत नाही. मिथुन व्यक्ती लोकांमध्ये असूनही स्वतंत्र राहू शकतात. त्यांना गर्दीची गरज नसते, पण संवादाची खोली हवी असते. त्यामुळे त्यांच्याजवळ असलेले लोक कमी असले तरी विश्वासू आणि प्रभावी असतात. या राशीची अजून एक अदृश्य पॉवर म्हणजे वेळेआधी गोष्टी ओळखण्याची क्षमता. येणाऱ्या बदलांची चाहूल त्यांना लवकर लागते. त्यामुळे ते आधीच मनाची तयारी करून ठेवतात आणि जेव्हा बदल घडतो तेव्हा ते हादरत नाहीत. मिथुन राशीला कोणी बांधून ठेवू शकत नाही. विचारांवर, निर्णयांवर किंवा स्वप्नांवर मर्यादा आला की ही रास आतून अस्वस्थ होते. म्हणूनच मिथुन लोक स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करतात. जरी तो मार्ग इतरांना विचित्र वाटला तरी. मिथुन लोकांचे आयुष्य सरळ रेषेत चालत नाही, पण ते वळणांनी समृद्ध असते. प्रत्येक वळण त्यांना नवीन दृष्टी देतो आणि हीच विविधतेतून मिळालेली दृष्टी ही मिथुन राशीची ती शक्ती आहे, जी त्यांना शेवटी इतरांपेक्षा वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. मिथुन राशीची शक्ती हळूहळू पण खोलवर परिणाम करणारी असते. ही रास आयुष्यातील प्रत्येक अनुभवाला केवळ घटना म्हणून न पाहता तो एक संकेत मानते. त्यामुळे सामान्य माणसाला जे क्षुल्लक वाटते त्यातून मिथुन मोठा अर्थ काढतात. मिथुन लोकांचे निर्णय अचानक घेतलेले वाटतात, पण प्रत्यक्षात ते अनेक दिवस मनात चाललेल्या विचारांचा शेवट असतो. ते फारसे सांगत नाहीत, पण मनात प्रत्येक शक्य परिणामांची चाचणी करूनच पुढचे पाऊल टाकतात. म्हणूनच त्यांचे निर्णय अपयशी ठरण्याची शक्यता कमी असते. ही रास संघर्षात स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा संघर्षाची गरजच नष्ट करण्यावर विश्वास ठेवते. वाद वाढवण्याऐवजी दिशा बदलणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे ते अनेक वेळा संकट टाळतात, जे इतरांना अपरिहार्य वाटते. मिथुन व्यक्ती लोकांच्या कमकुवत जागा ओळखतात, पण त्याचा गैरवापर करत नाहीत. ही नैतिक शहाणपणाची पातळी त्यांना आतून मजबूत बनवते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो आणि हा विश्वासच पुढे त्यांची खरी संपत्ती ठरतो. या राशीची अजून एक वेगळी ताकद म्हणजे सतत स्वतःला नव्या आव्हानांसमोर उभे ठेवणे. आरामात राहणे त्यांना चालत नाही. जे मिळाले आहे त्यात समाधान मानण्याऐवजी पुढे काय शक्य आहे याचा विचार ते कायम करत राहतात. मिथुन राशीची सर्वात खोल शक्ती म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखूनही त्यांना अंतिम सत्य न मानणे. ते स्वतःला एका चौकटीत बंद करत नाहीत, म्हणून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते वेगळ्या रूपात समोर येतात आणि प्रत्येक वेळी अधिक समजूतदार, अधिक प्रभावी बनत जातात. मिथुन राशीची शक्ती केवळ बाह्य यशात मोजता येत नाही, ती त्याच्या अंतर्गत स्वातंत्र्यात दडलेली असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मिथुन मनाने गुलाम होत नाहीत. विचार स्वतंत्र ठेवण्याची ही क्षमता त्यांना आतून स्थिर ठेवते, जिथे इतर लोक दबावाखाली कोलमडतात. ही रास वेळेला शत्रू मानत नाही, तर गुरु मानते.
उशीर झाला तरी घाई करत नाही आणि लवकर यश मिळाले तरी गर्व करत नाही. कारण मिथुन लोकांना माहीत असते की प्रत्येक टप्प्याला स्वतःचा अर्थ असतो. त्यामुळे त्यांचे आयुष्य वेगाने नाही पण योग्य दिशेने पुढे जात असते. मिथुन व्यक्ती स्वतःची किंमत परिस्थितीवर ठरवू देत नाही. अपमान, दुर्लक्ष किंवा नकार यामुळे ते स्वतःवर शंका घेत नाहीत. उलट अशा प्रसंगातून ते स्वतःला अधिक समजून घेतात. ही आत्मजाणीव त्यांना मानसिकदृष्ट्या अतिशय मजबूत बनवते. या राशीची अजून एक खोल ताकद म्हणजे लोकांना समजून घेण्याची क्षमता, पण स्वतःला उघडे न टाकणे. मिथुन लोक ऐकतात, समजतात, पण प्रत्येक गोष्ट सांगत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच एक गूढता राहते आणि हीच गूढता त्याच्या प्रभावाला धार देते. मिथुन राशीला स्थिरतेपेक्षा अर्थ महत्त्वाचा वाटतो. एखादी गोष्ट सुरक्षित आहे म्हणून ते तिथे अडकून राहत नाहीत. जेव्हा अर्थ संपतो तेव्हा ते त्या टप्प्याला सोडून पुढे जातात. हा निर्णय कठीण असतो, पण मिथुन तो शांतपणे घेतात. मिथुन लोकांचे आयुष्य अनेक दिशांनी पसरलेले वाटू शकते, पण त्यामागे एक अंतर्गत केंद्र असते. ते केंद्र म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि हीच प्रामाणिकता त्यांना प्रत्येक बदलात स्वतःला हरू देत नाही. म्हणूनच कितीही वेळा भूमिका बदलल्या तरी मिथुन शेवटी स्वतःच्याच मूळ स्वरूपात टिकून राहतात. हीच त्यांची सर्वात मोठी, न दिसणारी पण कायम प्रभावी पॉवर आहे. मिथुन राशीची शक्ती हळू आवाजात काम करते, पण तिचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. ही रास लक्ष वेधून घेण्यापेक्षा दिशा ठरवण्यावर भर देते. त्यामुळे अनेक घडामोडींच्या मुळाशी मिथुन असतात. जरी त्यांचे नाव पुढे येत नसले तरी मिथुन व्यक्ती एखादी गोष्ट ताबडतोब स्वीकारत नाहीत. ते आधी तिचा विचार करतात, प्रश्न विचारतात आणि स्वतःच्या अनुभवाशी तिची सांगड घालतात. म्हणूनच त्यांची समज ऐकलेल्या गोष्टींवर नाही तर पडताळलेल्या सत्यावर आधारित असते. ही रास स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करत नाही, पण भावनांना निर्णयावर हावी होऊ देत नाही. मनात वादळ असले तरी बाहेर शांतता ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. त्यामुळे कठीण क्षणी ते इतरांसाठी आधार बनतात. मिथुन लोक अपयशानंतर स्वतःला दोष देण्यात वेळ घालवत नाहीत. ते त्या अनुभवातून काय शिकता येईल याकडे लक्ष देतात. म्हणूनच त्यांच्या चुका त्यांना कमकुवत करत नाही, तर अधिक परिपक्व बनवतात. या राशीची अजून एक वेगळी ताकद म्हणजे वेगवेगळ्या जगांमध्ये सहज वावरण्याची क्षमता. वेगळी माणसे, वेगळी मते, वेगळे वातावरण या सगळ्यांशी जुळून घेणे त्यांना अवघड वाटत नाही. त्यामुळे ते कुठेही गेले तरी स्वतःची जागा तयार करतात. मिथुन राशीचे आयुष्य अनेक टप्प्यात विभागलेले असते. प्रत्येक टप्पा मागीलपेक्षा वेगळा असतो, पण तो विस्कळीत नसतो. प्रत्येक बदल मागील अनुभवावर उभा असतो आणि ही सातत्याने स्वतःला नव्याने घडवण्याची क्षमता हीच मिथुन राशीची ती शक्ती आहे जी नजरेत न भरता आयुष्याची दिशा ठरवते. मिथुन राशीची पॉवर विचारांच्या गतीतच नाही तर त्या विचारांना योग्य क्षणी थांबवण्याच्या क्षमतेतही आहे. ही रास सतत विचार करत असते, पण गरज नसताना निर्णय घेत नाही. त्यामुळे अनेक वेळा इतर लोक उतावीळपणे जे निर्णय घेतात ते मिथुन टाळतात आणि नंतर त्याच निर्णयांपासून स्वतःला वाचवतात. मिथुन व्यक्ती कोणत्याही भूमिकेत अडकून राहत नाही. आज जे योग्य वाटते ते उद्या चुकीचे ठरू शकते हे ते स्वीकारतात. म्हणूनच ते मत बदलतात, पण मूल्ये बदलत नाही. ही लवचिकता त्यांना मानसिकदृष्ट्या मुक्त ठेवते आणि आयुष्यात पुढे जाण्याची ताकद देते. या राशीची अजून एक खोल शक्ती म्हणजे गोष्टी हलक्या फुलक्या पद्धतीने हाताळण्याची कला. गंभीर परिस्थितीतही ते स्वतःवरचा ताण कमी ठेवतात. त्यामुळे समस्या मोठी असली तरी त्यांचा दृष्टिकोन संतुलित राहतो आणि उपाय सापडण्याची शक्यता वाढते. मिथुन लोक स्वतःच्या क्षमतेचा गाजावाजा करत नाही. त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटत नाही, कारण त्यांना स्वतःवर विश्वास असतो. हा आत्मविश्वास शब्दात नसून वर्तनात दिसतो. त्यामुळे लोक हळूहळू त्यांच्या मताला महत्त्व देऊ लागतात. ही रास नात्यांमध्येही स्वातंत्र्याला महत्त्व देते. जवळीक असावी पण बंधन नसावे असा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे मिथुन लोकांबरोबर राहणाऱ्यांना दमटपणा वाटत नाही. हे नातेसंबंध टिकून ठेवण्याचे एक वेगळे सामर्थ्य आहे. मिथुन राशीची सर्वात सूक्ष्म पण प्रभावी पॉवर म्हणजे जीवनाला प्रयोग म्हणून पाहण्याची दृष्टी.
चूक झाली तरी आयुष्य संपले असे ते मानत नाहीत. प्रत्येक अनुभव हा पुढील पायरीसाठीचा सराव आहे, अशी त्यांची भावना असते. आणि हीच भावना त्यांना सतत पुढे चालत राहण्याची, नवनवीन वाटा शोधण्याची आणि शेवटी स्वतःच्या अटींवर यश मिळवण्याची शक्ती देते. जर तुम्हाला आज कळलेली मिथुन राशीची ही लपलेली शक्ती तुमच्या आयुष्याशी जुळलेली वाटत असेल, तर इथेच थांबू नका. स्वतःला ओळखण्याचा हा प्रवास पुढे घेऊन जा. अशा आणखी खोल न ऐकलेल्या ज्योतिषीय सत्यांसाठी हा चॅनल तुमचा साथीदार होऊ शकतो. दररोजच्या गोंधळात जे संकेत आपल्याला दिसत नाहीत ते इथे उलगडले जातात. तुम्ही मिथुन असाल किंवा तुमच्या आयुष्यात मिथुन व्यक्ती असतील तर ही माहिती तुम्हाला नवे दृष्टिकोन देईल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या राशीबद्दल किंवा आयुष्यातील बदलांबद्दल कोणते सत्य समोर येईल हे तुम्हीच ठरवा. या प्रवासात सहभागी व्हायचे असेल तर हा चॅनल तुमच्या दिनक्रमाचा भाग बनवा. कारण जेव्हा ज्ञान वाढते तेव्हा निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की आयुष्याची दिशा बदलते. पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे घेऊन येणार आहे. तयार रहा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.